महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत कोणकोणत्या नेत्यांनी विरोधकांवर वार केला आणि त्यांच्या टीकेवर, त्यांच्या आरोपांवर कोणी पलटवार केला याचा आढावा आपण आता घेऊया। मराठीसाठी एकत्र आलोत आणि राज्य बोलत तेच सांगतोय। आमच्यामध्ये तसे वाद नव्हते, पण ते वाद आम्ही आज गाडून टाकलेले आहेत आणि मराठी माणसासाठी, हिंदूंसाठी आणि महाराष्ट्रासाठी एक ताकद म्हणून उभे राहिलेलो आहोत। मराठी करता आम्ही एकत्रित आलो, महाराष्ट्र करता एकत्रित आलो आणि मग हिंदी सक्ती झाली म्हणून आम्ही एकत्रित आलो। पहिल्यांदा सांगतो, या महायुतीच्या सरकारमध्ये महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी सक्तीची, फक्त मराठी सक्तीची। अनेक जण आतापर्यंत प्रश्न विचारत होते की ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई आहे का? अरे ठाकरेंचं अस्तित्व ठरवणार अजून जन्माला नाही आलं, हे बघा समोर बसलेत, हे खरं ठाकरेंचं अस्तित्व आहे। तुमचं अस्तित्व पणाला लागलेलं आहे आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही म्हणजे मराठी नाही, तुम्हीच म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही, मुंबई म्हणजे ही बसलेली जनता आहे। माझं आज सुद्धा देवेंद्र फडणवीसांना दुसरं एक आव्हान आहे की तुम्ही आज माझ्या व्यासपीठावरती या, आपण दोघं मिळून, माझी पण गरज नाही पाहिजे, आदित्यला सांगतो मुद्द्याचं बोला। अरे बाबा, आदित्यशीच जर चर्चा करायची असेल तर आमची बाजूची उमेदवार शीतल गंभीर ती देखील याच्याकरता पुरेशी आहे। कधीही आदित्य ठाकरेंनी सांगावं त्या ठिकाणी आदित्य ठाकरे येतील, आमच्याकडनं शीतल गंभीर येईल आणि करूया चर्चा। हा जो भूगोल आहे ना, हा भूगोल नीट समजून घ्या। हे वाढवण बंदरापासून तिकडे वरती जे आहे ना, त्याला लगेच लागून गुजरात आहे। यांचं पहिल्यापासूनचं डोक्यामध्ये जे होतं ना की मुंबई गुजरातला घ्यायची, ही मुंबई कोणाच्या बापाच्या 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 बाप जरी आला तरी महाराष्ट्रापासून तुटू शकत नाही। आमची मुंबईमध्ये सत्ता येणार आणि सत्ता आल्यानंतर अध्यक्ष महोदय, मोदी साहेब, आम्ही इथून बांगलादेशाला काढणार, ये जलवा है मेरा, मैं आऊंगा। अरे नक्कल करता करता काकाच्या पक्षाची काय स्थिती झाली? काकाला किमान चांगली नक्कल करता येते, भाषण करता येतं, तुम्हाला तेही करता येत नाही। तुमची काय अवस्था होईल? आणि नवी मुंबई विमानतळ जे बांधलंय, इथून इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक या आपल्याकडच्या इकडच्या विमानतळावरनं, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल नवी मुंबईला नेणार। ही प्रोसेस हळूहळू सुरू झालेली आहे आणि पुढे हा संपूर्ण विमानतळ विकायला काढणार। आणि आता सांगतो, तिसरा एअरपोर्ट पण करणार आहे। अरे जर लंडनला 3 एअरपोर्ट असू शकतात तर माझ्या मुंबईला 3 एअरपोर्ट का नाही? छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट मुंबई याची क्षमता 1.5 पट करणार आहे, त्याची क्षमता वाढवणार आहे। हा निर्णय या ठिकाणी आम्ही घेतलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।